विद्यार्थी व पालक मित्रांनो, श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचं एक ग्रँड असं असणारं मेडिकल कॉलेज आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची खूप जास्त मागणी असते. त्यांनीच आता जे काही त्यांच्या फीस स्ट्रक्चर आहे, त्या फीस स्ट्रक्चरमध्ये त्यांनी आता काय चेंजेस केलेले आहेत आणि काय नाही, आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती फीस असणार याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये तर बघणार आहोतच. परंतु विद्यार्थी व पालक मित्रांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जाणून घ्यायचं म्हणजे महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया कधी चालू होणार याची कंप्लीट माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तर आहोतच. परंतु सर्वात अगोदर आपण आता एमबीबीएसचं जे काही फी स्ट्रक्चर आहे काशीबाई नवले मेडिकल कॉलेजचं ते आपण आता बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ट्युशन फीस जी आहे ओपन कॅटेगरीसाठी ती 12,36,956 आणि डेव्हलपमेंट फीस जी आहे ती 1,85,544, म्हणजे दोन्ही मिळून जवळपास नाही म्हणलं तरी एक साधारणतः 14,22,500 रुपये ही तुमची ओपन कॅटेगरीसाठी फीस असणार आहे. ईबीसी ज्या विद्यार्थ्यांना मिळेल त्यांची ईबीसी याबद्दल त्यांना 50% फीस जी आहे ती रिटर्न येईल, किंवा मग त्यांना ती पे करणं सुद्धा गरज पडणार नाही जर तुम्ही ईबीसी साठी जर इलिजिबल असाल तर. त्याचबरोबर बरेच विद्यार्थी आता ओपन मधले एसबीसी मध्ये गेलेत, तर व्हिजय एन टी आणि एसबीसी साठी सेम फी स्ट्रक्चर असतं. त्यांना ट्युशन फीस जी असते गव्हर्नमेंट मार्फत परत केली जाते किंवा कॉलेजेसच्या अकाउंटला मिळाली जाते, त्यामुळे त्यांना ट्युशन फीस भरण्याची गरज नाही. तर डेव्हलपमेंट फीस जी आहे ती साधारणतः त्यांना 1,85,544 रुपये डेव्हलपमेंट फीस त्यांना व्हिजय NT1, NT2, NTC, NTD आणि त्याचबरोबर एसबीसी जे मराठ्यांना नवीन रिझर्वेशन मिळालेलं आहे, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आता फक्त डेव्हलपमेंट फीस भरावी लागेल. त्यानंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीस जी आहे ती अर्धी मिळते, अर्धी त्यांना भरावी लागते आणि डेव्हलपमेंट फीस ही पूर्ण भरावी लागते. म्हणजेच 6,18,478 रुपये त्यांना भरावे लागतील आणि डेव्हलपमेंट फीस 1,85,544, दोन्ही मिळून त्यांना जवळपास 8,40,022 रुपये त्यांना ओबीसी कॅटेगरी विद्यार्थ्यांना भरावे लागतील. त्यानंतर ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना साधारणतः जे ओपनचे विद्यार्थी असतात ते ईडब्ल्यूएस साठी अप्लाय करतात, त्यामुळे याच्यामध्ये बराच त्यांना 50%चा बेनिफिट होतो. तर त्यांना साधारणतः 7,11,250 रुपये भरावे लागतात, म्हणजे त्यांची ट्युशन फीस सुद्धा 50% माफ होते आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट फीस सुद्धा 50% माफ होते. त्यानंतर एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट फीस आणि ट्युशन फीस भरण्याची गरज नाही. सध्याला 60% हिस्सा जो आहे तो त्यांच्या अकाउंटला होतो विद्यार्थ्यांच्या, आणि 40% जो काही हिस्सा आहे स्टेट गव्हर्नमेंटचा तो कॉलेजच्या अकाउंटला जातो. त्याच्यानंतर जी काही डिटेल माहिती आहे ती आपण नेक्स्ट एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सध्याला तुम्हाला लायब्ररी डिपॉझिट असेल, युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन, इलिजिबिलिटी फीस, त्यानंतर ही सर्व जी काही फी स्ट्रक्चर आहे ते साधारणतः 2,12,030 रुपये, म्हणजेच ॲक्युरेटली जर सांगायचं झालं तर हा सर्व जो काही खर्च आहे तो हा फर्स्ट इयरचा आहे. म्हणजे टोटली जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला जवळपास पर इयर बघितलं तर 21,230, आणि नंतर ही फीस कमी होत जाते, तर साधारणतः लायब्ररीयनचा खर्च हा तुम्हाला 2,00,000 असेल. ठीक आहे. त्यानंतर हॉस्टेलचा जर विचार केला आपण विद्यार्थी मित्रांनो, तर हॉस्टेलची फीस आहे 81,000 रुपये. त्यामध्ये 5,000 रुपये रिफंडेबल असतात, तुमची डिग्री झाल्याच्या नंतर तुम्हाला ते परत मिळतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटामधनं घ्यायचे 15% जागांवरती, तर त्यांच्यासाठी जवळपास 42,67,500 रुपये फीस यावर्षी ठेवण्यात आलेली आहे. आणि ओएमएसच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 42,67,500 रुपये फीस यावर्षी ठेवण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजची काउन्सिलिंग वगैरे जॉईन करायचं असेल, पार्टिसिपेशन करायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घेणे. विद्यार्थी मित्रांनो, इथे कम्प्लिटली मेन्शन केलेलं आहे की इलिजिबिलिटी फीस जी असते 15% इन्स्टिट्यूशनल कोट्याची ती 54,550 आहे. इंडियन सिटीजनसाठी ती तुम्हाला भरावी लागेल. आणि इलिजिबिलिटी फीस फॉर डोमासाईल स्टुडंट्स ऑफ महाराष्ट्र, तर इलिजिबिलिटी फीस जी आहे ती समजा ओएमएस अदर दॅन महाराष्ट्र स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी तर ती 45,950 असते. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना ईबीसी ईडब्ल्यूएस चे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करावं लागतील फ्रीशिप आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी. असं व्यवस्थितपणे काशीबाई नवलेचं एक मेडिकल कॉलेजचं परिपत्रक जाहीर झालेलं आहे. याची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या, तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. चला विद्यार्थी व पालक मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत.